गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी राधा दामोदर राधा दामोदर राधे गौरनिताय 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 जय गौरनिताय जय प्रभुपदा जय प्रभुपदा प्रभुपदा जय प्रभुपदा हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय
देवकी नंदनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण. थोडे मधले इकडे सारखं थोडंसं आय कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे, आणि कधी आय बंद होतील मग ते कळत सुद्धा नाही मोबाईलमध्ये असल्यावर. तर आज आपण 3 दिवसीय हंस गुह्य प्रार्थना हा भागवतमचा 6वा स्कंद अध्याय 4. अध्यायाचं नावच आहे हंस गुह्य प्रार्थना. तर जशी सूचना दिलेली होती की 3 दिवस प्रल्हाद महाराजांची प्रार्थना आपण वाचला असेल मेसेज, पण प्रल्हाद महाराजांची कथा, नरसिंह कथा, प्रल्हाद महाराजांची प्रार्थना भरपूर झाली. त्यामुळे सगळ्यांना विचार किती ऐकणार प्रल्हाद महाराज, बस झाले आता. आणि म्हणून ही हंस गुह्य प्रार्थना भागवताच्या 6व्या स्कंदातील 4थ्या अध्यायामध्ये दक्ष प्रजापतींनी भगवान नारायणाच्या प्रसन्नतेसाठी केलेली ही प्रार्थना, जिचं नाव आहे हंस गुह्य प्रार्थना. हंस गुह्य म्हणजे कॉन्फिडेन्शियल प्रेयर्स टू द सुप्रीम सोल. आध्यात्मिक जे आपले परमपिता आहेत परमात्मा, त्यांना केलेल्या गुह्य प्रार्थना. हंस गुह्य म्हणजे कधी कधी वाटतं हंसाने केलेल्या प्रार्थना. हंस नाही, प्रजापती दक्षने भगवान नारायणांच्या प्रसन्नतेसाठी केलेली प्रार्थना, आणि त्या कॉन्फिडेन्शियल किंवा गुह्य आहेत म्हणून हंस गुह्य प्रार्थना. तर या अध्यायाचा जो सारांश श्रील प्रभुपाद लिहित आहेत, परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विनंती केली. त्यांनी या ब्रह्मांडात जीवात्म्यांची उत्पत्ती कशी होते याचे अधिक वर्णन करावे. या विनंतीला मान देऊन शुकदेव गोस्वामींनी प्रचेत्यांचा प्रसंग वर्णन केला. आता हे प्रचेता म्हणजे कोण? प्राचीन बर्हीचे 10 मुलं जे समुद्रामध्ये तपस्या करायसाठी गेलेले. 10चे 10 जण. वैदिक पद्धतीमध्ये किंवा वैदिक संस्कार असे आहेत की जेव्हाही कोणतंही कार्य सिद्ध करायचं असेल, कोणताही प्रोजेक्ट, आजच्या भाषेमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असेल, तर तपस्या करून भगवंतांचा आशीर्वाद घेऊन. तर हे प्राचीन बरीशीचे 10 मुलं प्रचेता समुद्रामध्ये जाऊन त्यांनी तपस्या केली. तर ते शुकदेव गोस्वामी म्हणतायत, जेव्हा प्राचीन बर्हीचे प्रचेते नामक पुत्र तपस्या करण्यासाठी समुद्रात गेले, तेव्हा एका योग्य राजाच्या अभावी या पृथ्वीकडे दुर्लक्ष झाले. आपोआपच पृथ्वीवर अनेक वन्य वनस्पती आणि अनावश्यक झाडे वाढली, आणि म्हणून अन्नधान्याचे उत्पादन संपले. खरोखर संपूर्ण भूप्रदेश एका वनाप्रमाणे भासू लागला. जेव्हा 10 प्रचेत्यांनी समुद्राबाहेर येऊन पाहिले की संपूर्ण पृथ्वीवर वनाचे साम्राज्य झाले आहे. असं जंगल झालेलं, त्यांना प्रकाश पण दिसत नव्हता आणि रस्ता पण दिसत नव्हता. असं भयंकर जंगल. जसं आपण ऐकतो आफ्रिकेमध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये जे जंगल आहेत, इतके मोठमोठे वटवृक्ष आहेत की तिथं सूर्याचा प्रकाश सुद्धा जमिनीवर पडत नाही, इतके घनदाट जंगल आहेत. तर तसं संपूर्ण पृथ्वीवरती जंगल पसरलेलं होतं. तेव्हा ते वृक्षांवर अतिशय क्रोधित झाले आणि या परिस्थितीवर उपाय म्हणून त्यांनी सर्व वृक्ष नष्ट करण्याचे ठरविले. अशा प्रकारे प्रचेत्यांनी वायू आणि अग्नी उत्पन्न करून सर्व वृक्षांना जाळून टाकण्याची योजना आखली. तथापि आता या ठिकाणी ते जंगल पाहिल्यानंतर रस्ता नाही, मार्ग नाही,
प्रकाश नाही, आणि म्हणून त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे अग्नी आणि वायू प्रकट करून संपूर्ण जंगल जाळण्याचा प्रयत्न केला. जसं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा यज्ञ वगैरे करतो किंवा आजकाल ब्राह्मण देखील यज्ञ करतात, त्या यज्ञ करतेवेळी भरपूर कापूर आणि सुकी लाकडं पहिलाच तयार ठेवलेली असतात. पण वैदिक सभ्यतेमध्ये कधीही कापूर किंवा अग्नी प्रज्वलित करण्याची आवश्यकता पडत नव्हती. 15 प्रकारचे जे मंत्र आहेत ते मंत्राचं उच्चारण केल्यानंतर आपोआप अग्नी प्रज्वलित व्हायची. त्याला समिधा मंत्र असं नामकरण आचार्यांनी केलेलं आहे. सामिधेती मंत्र, सामिधेती, समिधा म्हणजे यज्ञामध्ये वापरली जाणारी लाकडं, आणि सामिधेती म्हणजे समिधांमध्ये अग्नी प्रज्वलित करण्यासाठी. आणि म्हणून आपण कधी कधी शब्द ऐकतो, मंत्राग्नी दिला. मुलांनी आपल्या वडिलांना मंत्राग्नी दिला, मंत्राद्वारे अग्नी प्रज्वलित केला जायचा, म्हणून तो शब्द आहे मंत्राग्नी. तर यांनी सुद्धा आपल्या शक्तीद्वारे जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठं रॉकेल, पेट्रोल, टायर आणि याची सुविधा किंवा शोध नाही लावला. फक्त आपल्या मंत्राद्वारे त्यांनी संपूर्ण जंगलात पेटून द्यायचं ठरवलं. जसं कधी कधी गेल्या वर्षी 25-24 मध्ये कॅनडा, अमेरिकेच्या जंगलमध्ये इतकी आग लागलेली होती, पूर्ण शेकडो किलोमीटर दूर त्या अग्नीचा प्रभाव आणि त्याचा धूर, त्याच्यातून निघणारा जो जाळ असतो, अगदी पावडर सारखी राख, ती उडून अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरामध्ये यायची. तर जेव्हा सोमदेवांनी पाहिलं, सोम म्हणजे चंद्र, चंद्राने पाहिलं की आता प्रचेता संपूर्ण जंगलच जाळून टाकणार आहेत, आणि जितक्याही वनस्पती आहेत, जंगल आहे किंवा फुलाची झाडं आहेत, फळाची झाडं आहेत, भलेही सूर्यप्रकाशाने ती मोठी होतात, पण चंद्रप्रकाशाद्वारेच त्यांच्यामध्ये शक्ती, सुगंध, धान्यामध्ये पौष्टिकता, हे सगळं चंद्राच्या शीतलतेने होते, सूर्याच्या नाही. आणि म्हणून झाडांचे पिता हे चंद्र आहेत. वृक्ष, वल्ली किंवा ज्या वेगवेगळे वटवृक्ष मोठे असतील किंवा छोटे झाडं आहेत, झुडपं ज्यांना म्हणतो, फुलांचे असो, फळांचे असो, भोजन असो, त्याला शक्ती प्रदान करणारे सोम किंवा चंद्र आहेत. आणि जेव्हा चंद्राने पाहिलं की संपूर्ण जंगल हे जाळून टाकणार आहेत, आणि मग त्यावेळी स्वतः सोमदेव प्रकट झाले, चंद्र. तथापि सोम नामक चंद्राचा अधिपती देव, जो सर्व वनस्पतींचा राजाही आहे, त्याने प्रचेत्यांना वृक्षांचा नाश करण्यापासून परावृत्त केले. कारण सर्व जीवांना आवश्यक असणारी फळे, फुले वृक्षापासूनच उत्पन्न होतात. केवळ प्रचेत्यांना संतुष्ट करण्यासाठी सोमाने त्यांना प्रलोमचा नामक अप्सरेपासून जन्मलेली एक सुंदर कन्या प्रदान केली. सर्व प्रचेत्यांच्या वीर्यापासून या कन्येने दक्ष नामक पुत्राला जन्म दिला. आता सेटिंग द सीन चालू आहे. दक्ष, आता हे दक्ष प्रजापती भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये ज्यांचं आपण वर्णन ऐकलं, जे दक्ष प्रजापती ब्रह्माजींचे पुत्र होते, आणि ज्यांना ब्रह्माजीने आदेश दिला की पृथ्वीवरती जाऊन मिथुन सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी, आणि मिथुन सृष्टीपासून या जीवांची उत्पत्ती करण्याचा ज्यावेळी आदेश दिला, त्यांना इतका अहंकार झाला आपल्या पदाचा, आपल्या पोझिशनचा. कधी कधी अहंकार कुठल्याही रूपात येऊ शकतो. असं नाही की आपण भक्त झालो अहंकार येत नाही. आपल्याला साधनेचा अहंकार, गायनचा अधिकार, आपल्या वाद्याचा अधिकार, कशाचाही अहंकार, तो अधिकार प्राप्त होतात लगेच अहंकार प्राप्त होतो. आणि दक्ष प्रजापतीला देखील प्रजा उत्पन्न करण्याचा अधिकार जेव्हा प्राप्त झाला, त्याचा अहंकार पराकाष्ठेला पोचला. आणि भर सभेमध्ये
जेव्हा त्यांनी प्रवेश केला, सर्व देवी देवता उठून उभे राहिले सभापतीच्या स्वागतासाठी, पण 3 जण उठून उभे राहिले नाही, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि त्यांनी पाहिलं कोण कोण उठलं नाही. म्हटलं ब्रह्मा हे तर माझे पिता आहेत, विष्णू हे तर आमचे सगळ्यांचे स्वामी आहेत, आणि महेश जो शिवजी आहेत ते शिवजी तर माझा जावई आहे, आणि जावयाने सासरा आल्यानंतर मान देण्यासाठी आदराने उठून उभारणं गरजेचं होतं, पण अहंकाराद्वारे तो उठून उभा राहिला नाही. म्हणून सभेच्या ठिकाणी स्टेजवर आपल्या खुर्चीवर पोचल्याबरोबर अगदी अश्लील शब्दांचा उपयोग करून शिवजींच्या प्रती अपराध करू लागला. म्हटले शिवजी हा शिव जो आहे, हा शंकर, याला ना स्थान आहे, ना याला मर्यादा आहे, ना सभेमध्ये उपस्थित राहण्याची योग्यता आहे, आणि हा जावई तर माझा झाला, ब्रह्माजींनी आदेश दिला म्हणून जबरदस्तीनं माझ्या सुंदर मुलीला सतीला मी त्याच्यासोबत विवाह केला. माझी मुलगी अगदी हरणाप्रमाणे, हरणाचे डोळे असल्याप्रमाणे अगदी नाजूक आहे, हिरणमयी, हरणाचे डोळे असल्याप्रमाणे, आणि हा शंकर माकडाचे डोळे असल्याप्रमाणे, मर्कट लोचनी, याचे डोळे कसे आहेत, माकडाप्रमाणे लाल लाल डोळे असतात. आणि याला सभेत कोण बोलवलं माहित नाही, कशाला आला, जे वाटेल ते बोलू लागले. आणि जेव्हा नंदींना राहावलं नाही तर नंदी दक्ष प्रजापतींना शांत करण्यासाठी बोलू लागले. त्यावेळी भृगू म्हणाले, हे जावई आणि सासऱ्यांचं भांडण आहे, मध्ये पडायचं नाही. आणि त्यावेळी मग तिथं वादावाद, शापाशापी चालू झाली. शिवजी तर शांत होते, शिव म्हणजे शांत आहे. आणि ज्यावेळी नंदीला श्राप दिला भृगु ऋषींनी की शिवजींचे सगळे जे फॉलोअर्स आहेत ते सगळे पाखंडी होतील, लगेच नंदीनं श्राप दिला. म्हटले तुम्ही ब्राह्मण जे आहेत चाटुकार बनार, सगळ्यांचे पैशासाठी सदैव भीक मागत राहणार, तुम्ही विद्या देणार नाही, फक्त दक्षिणेसाठी तुम्ही मरत राहणार. शापाशापी चालू झाली. शिवजी म्हटले सभा आहे की श्रापाची सभा आहे, तिथून निघून गेले. पुन्हा जेव्हा शिवजींना तुच्छ स्थान दाखवण्यासाठी किंवा तुम्ही किती तुच्छ आहे हे दाखवण्यासाठी हरिद्वारमध्ये पुन्हा दक्ष प्रजापतीनं यज्ञ ठेवला. यज्ञाचं आयोजन केलं, सर्व देवी देवतांना बोलवलं, शिवजीला आमंत्रण दिलं नाही. आणि म्हणून जिथं आमंत्रण दिलं जात नाही तिथं कोणीही जाऊ नये. नो इन्व्हिटेशन, नो परमिशन. आणि एकदा पार्वतीनं पाहिलं सतीनं की सगळे देवी देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळे तयार होऊन अगदी आपापल्या रथामधून चाललेले आहेत विमानात बसून. आणि म्हटले कुठं चालले? म्हटले अरे तुला माहित नाही, तुमच्याच वडिलांनी यज्ञ ठेवलेला आहे आणि त्या यज्ञात आमंत्रण नाही दिलं तुला. म्हटले अरे अरे विसरले असतील, आणि चला तुम्ही पुढं, मी येते. आणि शिवजीनं सांगितलं पिताजींनी यज्ञ ठेवलाय, चला आपण जाऊ. शिवजीनं समजावून सांगितलं बोलवलं नाही तर जायचं नाही. आणि तिथं त्या सतीनं 3 कारणं सांगितली. म्हटले पतीला पत्नीकडं बिना बोलवता पत्नी जाऊ शकते, शिष्य गुरुकडे जाऊ शकतात, आणि मुलं आपल्या माता पित्याकडं न बोलवता जाऊ शकतात. मी तर मुलगी आहे, म्हटले विसरले असतील. म्हटले तुला जायचं आहे तर जा, मी येणार नाही. आणि सती हट्टाने गेली पार्षदांसोबत. शिवजीने म्हटले पार्षदांना पण पाठवलं, भूत पिशाच, म्हटले तिला घरपोच सोडून या. आणि ती पोचल्यानंतर तिथं कुणी तिचं स्वागत केलं नाही. सगळ्या देवी देवतांना आहुती दिली पण शिवजींना आहुती दिली नाही. आणि ते पाहिल्यानंतर तिला अगदी असहनीय झालं आणि सती भस्म झाली. अग्नीमध्ये तिनं भस्म झाली, अग्नीत प्रवेश केला आणि नष्ट झाली. ही बातमी जेव्हा शिवजींना पोचली, शिवजींनी अगदी क्रोधित झाले आणि आपला एक जटेचा एक केस काढला. आणि कोण तयार झाला? वीरभद्र. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी पहिल्या शिष्याचं नाव दिलं 1984 साली कल्याणीमध्ये दीक्षा झाली. कलकत्त्याजवळ कल्याणी म्हणून एक स्थान आहे. पहिलं नाव जय विजय आणि दुसरं नाव वीरभद्र, दुसरा शिष्य वीरभद्र. तर वीरभद्र प्रकट झाले आणि वीरभद्राने तो संपूर्ण हरिद्वारमधील यज्ञाची स्थळी, यज्ञस्थळ पूर्ण नष्ट केलं आणि दक्ष प्रजापतीचं मुंडकं कापून टाकलं.
मग शिवजींना शांत करून सगळेजण आले. शिवजी म्हटले आता काय करणार, जे पहिला प्राणी भेटेल त्याला लावा डोकं. आणि बकरीचं डोकं लावलं. कारण का बकरी सदैव मी 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 मॅ 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 करत असते. बरोबर, मॅ म्हणजे मी हे केलं, मी ते केलं. त्याचा जो अहंकार होता तसंच त्याला डोकं पण प्राप्त झालं. मॅ 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 मी मी मी. कारण सगळेजण अहंकारामुळे व्यक्ती मीपणा जो आहे, अहम ममेती, अहंकार. आणि हे शरीर त्याग केलं. आता बकरीचं डोकं असलेलं शरीर त्याग झाल्यानंतर आता हे दुसरं शरीर जे प्रजापती दक्षला प्राप्त झालं, नाव सुद्धा दक्षच आहे. त्यामुळे तो दक्ष प्रजापतीने हा वेगळा आहे. भलेही दुसरा जन्म आहे पण वेगळा आहे. ते ब्रह्माजींचे पुत्र नाहीत. आता इथं हे दक्ष प्रजापती कसे जन्माला आले? हे प्रजापती जे जन्माला आले कारण सोमदेवांचं ऐकलं म्हणून सोमदेवांनी प्रचेत्यांना संतुष्ट करण्यासाठी सोमाने त्यांना प्रलोमच्या नामक अप्सरेपासून जन्मलेली एक सुंदर कन्या प्रदान केली. त्या कन्येचं नाव शास्त्रामध्ये वर्णन आहे मारीषा. मारीषा नामक ती कन्या आहे. ही आहे अप्सरेची कन्या, प्रलोमच्या नामक अप्सरेची कन्या. पण तिचं रक्षण आणि पालन पोषण वनस्पतींनी केलेलं होतं, झाडांनी. आणि म्हणून ती कन्या त्यांना देऊन टाकली. आणि कन्येचं रक्षण कुणी केलेलं? झाडांनी. म्हणून भलेही ती अप्सरा कन्या असली तरी तिचे पालन करते किंवा धात्री ज्याला आपण म्हणतो ते कोण होते? जंगल. आणि त्यांना ती कन्या प्रदान केली. आणि सर्व हे 10 प्रचेत्यांच्या वीर्यापासून दक्ष प्रजापतींनी जन्म घेतला. एक सुंदर कन्या प्रदान केली. सर्व प्रचेत्यांच्या वीर्यापासून या कन्येने दक्ष नामक पुत्राला जन्म दिला. आता दक्षांनी शास्त्रात वर्णन आहे 5 कल्प तपस्या केली. किती? 5 कल्प. त्यांनी उत्पत्ती प्रारंभ केली पण त्यांना तेवढी जमली नाही सुरुवातीला. म्हणून प्रभुपाद लिहित आहेत आरंभी दक्षाने सर्व देवतागण, असुर, मनुष्यांना उत्पन्न केले. पण जेव्हा त्यांनी पाहिले लोकसंख्या व्यवस्थितपणे वाढत नाही तेव्हा त्यांनी संन्यास घेतला आणि विंध्य पर्वतावरती गेला. विंध्य पर्वतावर त्याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी हंस गुह्य नामक स्तुती केली. किती कल्प? 5 कल्प त्यांनी तपस्या केली. ही स्तुती ऐकून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. या प्रार्थनांचा आशय याप्रमाणे आहे. आता इथून पुढे भरपूर 3-4 तात्पर्य आहेत जे सारांश पॅरेग्राफ आहेत, पण त्याला आपल्याला कनेक्शन नसल्यामुळे आपण इथपर्यंतच तो वाचलेला आहे. त्या प्रार्थना हंस गुह्य प्रार्थना आहेत आणि प्रार्थनेचा आशय हा आहे. तर ज्यावेळी सोमदेव प्रकट झालेले होते आणि सोमदेवांनी प्रचेत्यांना सांगितलं तुम्ही जंगल असं पेटवण्याचं काही कारण नाही. कारण राजा जो आहे, राजाला फक्त मनुष्य काय झाडांची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. तीही त्यांची प्रजाच आहे. जसं भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना वर्णन करतात की किडे, मुंग्या, झुरळ ते सुद्धा तुमचे कुटुंबाचे सदस्य आहेत, फॅमिली मेंबर्स. त्यांना मारायचे नाही, त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सोमदेव चंद्र प्रचेत्यांना सांगत आहेत लोकानां पितरो बंधू दृश पक्ष्मश्रियाः पते प्रति प्रजानां भिक्षूणां गुह्य ज्ञानां बुधस्सरुत. कोण कुणाची काळजी घेणं आवश्यक आहे हे चंद्र देवता प्रचेत्यांना सांगत आहेत. ज्याप्रमाणे माता पिता आपल्या पुत्रांचे मुलांचे पालन करते असतात, पापणी डोळ्यांचं रक्षण करते. पापणी काय करते? डोळ्यांचं रक्षण. कधी धूळ वगैरे आले आपले आपण डोळे बंद होतात, बंद करावे लागत नाहीत. कथेमध्ये बसल्यानंतर पण आपले आपण डोळे बंद होतात, बंद करावे लागत नाहीत. पापणी काय करते? डोळ्यांचं रक्षण करते. पती पत्नीचा पालन करता आणि रक्षण करता असतो. गृहस्थ आश्रमी पुरुष
गृहस्थांसाठी भिक्षूंचा पालन करता व रक्षण करता असतो. जेव्हा कधी कधी मंदिरात किंवा साधूंना ज्यावेळी दक्षिणा दिली जाते त्यावेळी उपकार केला जात नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे. दक्षिणा देणं, साधूंना भोजन देणं, ते त्यांचं आद्य कर्तव्य आहे. कोण भगवंत प्रत्येक ठिकाणी सांगतात आणि आज चंद्र सुद्धा सांगत आहे. आणि विद्वान पुरुष अज्ञानी जनांचा मित्र असतो, त्याप्रमाणे राजा हा प्रजेचा रक्षक आहे आणि जीवनदाता असतो. वृक्ष देखील राजाचीच प्रजा असल्यामुळे त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. किती उदाहरण दिले. सगळ्यात पहिला माता पिता आपल्या मुलांचं जसं रक्षण करतात, दुसरं डोळे, पापण्या डोळ्यांचं रक्षण, तिसरं पती पत्नीचं रक्षण, आणि चौथे गृहस्थ आश्रमी लोक, साधू आणि संतांचं रक्षण. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितायत, भगवंतांच्या परम इच्छेनुसार असहाय्य जीवांचे अनेक प्रकारचे रक्षण करते तसेच पालन करते आहेत. भगवंतांच्या इच्छेनुसार तयार झालेला आहे. प्रत्येकाचे पालन करता तुम्ही हो माता, तुम्ही हो पिताजी आपण म्हणतो. सर्व जीवांचे बीज प्रदान करणारे परम पिता जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. पण प्रत्येक वेळी भगवंत प्रत्येकाच्या समोर उभं राहून संकटकाळी त्याचं रक्षण करण्यासाठी प्रकट पण झाले असते, पण आपण तितकी योग्यता नाही आहे की भगवंत प्रकट झाल्यानंतर आपण त्यांना ओळखू शकू. भगवंत कुणाच्याही रूपात जर प्रकट झाले, एका ब्राह्मणाच्या रूपात, साधूच्या रूपात किंवा राजाच्या रूपात प्रकट झाले, पण आपण ओळखू शकत नाही त्यांना. आणि त्यामुळे भगवंतांच्या योजनेनुसार ही सिस्टीम तयार केलेली आहे. त्यामुळे जगात कोणी स्वतंत्र नाही आहे. प्रत्येकाला वाटतं मी डायरेक्ट भगवंतांच्या अंडर, बाकी कोण कशाला पाहिजे, मला अधिकारी कशाला पाहिजे, कमांडर कशाला पाहिजे, मी तर भगवंतांचा भक्त झालो, भक्ती करायसाठी आलो, मला कुणाच्या अधीन. पण ही सुद्धा भगवंतांची योजना आहे. भगवंतांच्या परम इच्छेनुसार असहाय्य जीवांचे अनेक प्रकारचे रक्षण करते आणि पालन करते आहेत. त्याच्यामध्ये आर्मी आली किंवा डिफेन्स मिनिस्ट्री आली, तेही भगवंतांचंच एक कार्य करतात, भगवंतांना मदत करण्यासाठी. वृक्षांचा समावेश राजाच्या प्रजेत येत असल्यामुळे इतरांचे तर सोडाच, परंतु वृक्षांना सुद्धा संरक्षण देणे राजाचे कर्तव्य आहे. इतरांचं तर सोडून द्या, झाडांचं पण रक्षण करणं कोणाचं कर्तव्य आहे? राजाचं कर्तव्य आहे. फक्त फळं आणि भाज्या घेऊन आपण त्यांना मारू शकत नाही. जसं तथाकथित जे हिंदू लोक आहेत, जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत पाळतात, नंतर कशाला देतात. आणि त्यामुळेच गोहत्येचं प्रमाण वाढतंय. गोहत्येचं प्रमाण वाढण्यामागे खाणारे नाही आहेत, विकणारे सगळ्यात महत्वाचे आहेत. जर त्यांनी विकलेच नाही तर खाणार कसं? जोपर्यंत आपल्याला इंद्रिय तृप्ती करण्यासाठी दूध भेटतं तोपर्यंत गायीची सेवा करा. सेवा पण नाही, व्यापारच असतो खायला देणं. काही काही तर सोडून देतात, सकाळी दिवसभर बिचारी ती गाय गावभर खाऊन येते, संध्याकाळी तिला पकडून आणतात, दूध काढतात, सोडून देतात. आणि मग दूध बंद झाल्यानंतर कशाला द्यायचं. परंतु वृक्षांना सुद्धा संरक्षण देणे राजाचे कर्तव्य आहे. राजा आपल्या राज्यातील सर्व जीवांचे रक्षण करण्यासाठी कर्तव्यबद्ध असतो. अशा प्रकारे जरी आपल्या मुलाचे पालन पोषण व रक्षण करण्याचे उत्तरदायित्व प्रत्यक्षात मातापित्याचे असले तरी सर्व मातापिता आपले कर्तव्य योग्य प्रकारे करत आहेत की नाही हे पाहणे देखील राजाचे कर्तव्य आहे. आता याचा अर्थ नाही की राजा प्रत्येक घरामध्ये जाऊन बघत बसणार आहे, त्याला काय खायला घातलं, काय भरवलं. काही काही लोकांची इच्छा असते प्रत्येकाने मला विचारायला पाहिजे, राजाने मला दररोज विचारलं पाहिजे, मला दररोज सांगितलं पाहिजे. प्रजा एवढी मोठी झाल्यानंतर एक राजा किती तो भगवंत तर नाही आहे, प्रत्येकाला विचारायसाठी आणि प्रत्येकाची काळजी घ्यायसाठी. आणि त्यामुळेच व्यवस्थापनामध्ये वेगळे वेगळे लेयर तयार केले जातात. राजा त्याच्या अधीन मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळाच्या अधीन जे जे सिस्टीम किंवा डिपार्टमेंट हेड असतात ते कशासाठी?
प्रत्येकाची जर इच्छा असेल मला गुरु महाराजांनीच विचारायला पाहिजे, मला गुरु महाराजांनीच सांगितलं पाहिजे सेवा, तरच मी करणार. गुरु महाराजांनीच दररोज विचारलं पाहिजे की 16 माळा जप झाले का. हजारो इतके शिष्य झाल्यानंतर प्रत्येकाला नाही विचारू शकत, म्हणून शिक्षा गुरु किंवा काउन्सिलरची सिस्टीम केलेली असते. मग ज्यावेळी काउन्सिलर किंवा शिक्षा गुरूंकडे जास्त संख्या होते, मग त्यावेळी मेंटर सिस्टीम ऍड केली जाते. तर तसंच अध्यक्षांनी सांगितले तर मी सेवा करणार, मग डिपार्टमेंट हेडची आवश्यकता कशाला आहे. मग जर भगवंतच स्वतः सगळं करू शकले असते तर भगवंतांनी वरुण, चंद्र, इंद्र, अग्नी, वायू या सगळ्या देवी देवतांची आवश्यकताच नव्हती. भगवंतांनी जर सिस्टीम केलेली आहे, जसं प्रभुपाद म्हणायचे की काही भक्त म्हणतात मी प्रभुपादांना मानतो पण प्रभुपादांच्या जीबीसीला मानत नाही. मग काय एक प्रकारचा ढोंग आहे. मी प्रभुपादांना मानतो पण प्रभुपादांच्या जीबीसीला मानत नाही, म्हणजे एक प्रकारचा ढोंग आहे. जीबीसी तयार कोणी केली? प्रभुपादांनी. मग त्यांनी व्यक्ती आणि त्या व्यक्तीची प्रकृती म्हणजे त्यांचे आदेश, त्यांचे दिलेले उपदेश, त्यांनी दिलेलं ज्ञान, आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण अपेक्षा या कधीही न संपणार आहेत. आणि अपेक्षा करणं हे दुःखाचं कारण आहे. आशा ही परमो दुःखम. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी पहिला संदेश आपल्या शिष्यांना दिला. तुम्ही अपेक्षा करता हेच सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. आपल्याला वाटेल आम्ही गेल्यानंतर माझं स्वागत होईल, हार घातला जाईल, मला 56 भोगची थाळी दिली जाईल, माझे चरण धुवून माझा अभिषेक केला जाईल. अपेक्षा केलं आणि तिथं गेल्यानंतर कुणीच तिथं आपल्या स्वागतासाठी नाही, दुःख होणार. म्हणून अपेक्षा करणं दुसऱ्या जीवांकडून हेच मोठं दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून राजाचं जरी कर्तव्य असलं, काय लिहिलेलं आहे प्रभुपादांनी, माता पिता व्यवस्थित आपल्या मुलांची काळजी घेतायत की नाही हे बघणं, ना की प्रत्येक मुलाला जाऊन दूध पाजणं. कर्तव्य आहे राजाचं. कधी कधी गुरुंना सुद्धा काही तथाकथित अति बुद्धिमान शिष्य विचारतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. त्यांनी जर काय केलं नसतं, गटरेतून गंद्या नालीतून काढून भगवंतांच्या चरणावर ठेवलं, हेच मोठं केलंय. काय करत होतो काय नाही करत, स्वतः आपण स्वतःचं जीवन, लोक विचारतात काहीतरी चमत्कार दाखवा. स्वतः आपण कुठं दारू पिऊन रस्त्यावर पडत होतो, काय खात होतो, काय करत होतो, सगळा आपलाच एक मोठा चमत्कार आहे. कुठला प्राणी असा आपण खाल्ला, आपल्याला तर माहित आहे की बाबा मटण आणलं म्हणून, कारण कुठलं होतं कुणाला माहित आहे. ते मटणाच्या दुकानातून आणलं, पण कशाचं प्राण्याचं कुठला प्राणी कापून दिलाय कुणाला माहित होतं, काही खात होतो आपण. आणि हाच मोठा चमत्कार आहे की कमीत कमी आपण मनुष्य स्तरावरती आलो गुरु आणि प्रभुपादांच्या आशीर्वादाने. त्यामुळे प्रत्येक वेळी तीच व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करेल ही इच्छा ठेवणं चुकीचं आहे. आणि ते होत नाही, म्हणून आपली दुःखाची प्रथा किंवा दुःखाची श्रृंखला चालू होते. एक भक्तिरसाद महाराजांचं प्रवचन आहे ब्रह्मचारी आश्रममध्ये, ब्रह्मचारी आश्रम सोडण्याची कारणे. त्याच्यात हिंदीमध्ये प्रवचन आहे, कारण महाराज म्हटले आश्रममध्ये माझी कुणीही काळजी घेत नाही, हे एक सगळ्यात मोठं कारण. आपण काळजी घ्यावी मान्य आहे, जबाबदारी आहे काळजी घेणं, पण प्रत्येक उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हात धरून तर कुणी बसू शकत नाही. थोडी तरी प्रामाणिकता, थोडी तरी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता त्याने जप केले की नाही, दररोज तर आपण जाऊ शकत नाही, हे किती जप झाले, 1 2 3 4 5, हे 5 झालेत की हे 15 झालेत. वचन दिलंय बघा, दीक्षेच्या अगोदर विचारलं जातं की 16 माळा जप झाले का. पण दीक्षा झाल्यानंतर हे गृहीत धरलं जातं की याने दीक्षेच्या वेळी गुरूंना वचन दिलेलं आहे, त्यामुळे हा दररोज 16 माळा जप करतो. दीक्षित भक्ताला विचारलं जात नाही की तो 16 माळा जप करतो का म्हणून, मग ती मूर्खता आहे. त्याने कंठीमाळा घातलेला याचा अर्थ की तो 4 नियमांचं पालन करत आहे असं गृहीत धरलं जातं. तो करत नाही, नियम तोडतो, ती वेगळी गोष्ट, पण नियमाचं पालन करतो म्हणूनच तर कंठीमाळा दिली जाते. आणि या ठिकाणी प्रभुपाद म्हणतायत, त्याचप्रमाणे या श्लोकात वर्णन केलेल्या इतर पालनकर्त्यावर देखरेख ठेवणे हे राजाचे कर्तव्य आहे. या संदर्भात आपण काळजीपूर्वक नोंद केली पाहिजे.
प्रभुपाद लिहितात, स्पेसिफिकली वी शुड अंडरस्टँड, काळजीपूर्वक नोंद केली पाहिजे, गृहस्थांनी ज्या भिक्षूंचे पालन पोषण करायचे असते ते व्यावसायिक भिकारी नसून संन्यासी किंवा ब्राह्मण असतात, जे काल आणि परवा दिवशी मंदिरात होते. व्यावसायिक भिकारी ते नसतात, जे असेच फिरून भगवे कपडे घातले. ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोरहितम, गुरुच्या हितासाठी राहणारे. आजकाल कुणी केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला भगवे कपडे घालून जातात, ग्रस पण असले तरी. तिरुपतीमध्ये सुद्धा जे VIP दर्शन आहे 300 रुपये, तिथून आत एंट्री करताना फक्त वैष्णव पोशाखच. मग तिथं लुंगी सॅफ्रॉन असो पांढरी असो, 100-200 रुपयाची लुंगी घ्यायची, पॅन्ट वर चढवायची, त्याच्यावरच लुंगी नेसायची, दर्शनला जायचं. असे भगवे नाही. भगवा या शब्दाचा अर्थच आहे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. भगवा. फक्त शिवजयंतीला आपला भगवा रक्षक आणि भगवा सगळीकडे भगवा वादळ तयार होतं, फक्त शिवजयंतीच्या वेळी किंवा असे मोठे मोठे उत्सव आल्यानंतर. आणि म्हणून प्रभुपाद लिहित आहेत, ते व्यावसायिक भिकारी. व्यावसायिक भिकारी म्हणजे भगवे कपडे घालून व्यवसाय करणारे. भगवे कपडे घालून व्यवसाय करणारे. आजकाल कधी कधी सोशल मीडियावरती येते, या स्वामींची संपत्ती 25 करोड, या बाबाची संपत्ती 108 करोड, यांची संपत्ती 1000 करोड. पण इस्कॉनमध्ये कोणत्याही संन्यासी आणि कोणत्याही व्यक्तीची संपत्ती काहीच नाही. जसं गुरु जितकेही आहेत इस्कॉनमध्ये, 80 गुरु आहेत, 130 संन्यासी आणि त्यापैकी 80 गुरुजन आहेत आजच्या तारखेला. त्यांचं जे काही आहे ते सगळं इस्कॉन आणि इस्कॉनच्या खात्यातच सगळं आहे. दक्षिणा सुद्धा प्रभुपादांची किंवा इस्कॉनची संपत्ती आहे. असं नाही की त्यांना दक्षिणा भेटली म्हणजे ती गोळा करून एक घर बांधले, मोठं 5 स्टार उघडले स्वतःसाठी, चला बाबा किती वेळा कारमध्ये बसून प्रवास करणार, एक हेलिकॉप्टर घेऊ, खरेदी करू, असं कधी झालं ना. प्रत्येक पायी आणि पायीचा हिशोब आहे. आणि जेवढं आपण प्रामाणिकपणे पालन करू तितकीच ती कृष्ण भावना आहे. कृष्ण भावना वेगळी नाही आहे. आत्ता तर 130 संन्यासी आणि 80 गुरु आहेत. प्रभुपादांच्या वेळेत तर ते एकटेच होते. 1 मॅन आर्मी किंवा 1 मॅन शो होता. माय वेअर हायवे. प्रभुपाद जे सांगतील ते सगळं. तरी पण प्रभुपाद आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे, आज मी 1 रुपये खर्च केला याच्यासाठी, 4 रुपये मी दिले प्रिंटिंग प्रेसपासून चिप्पीवाड्यात जाण्यासाठी. काय गरज होती? आणि आपल्याला वाटतं अरे बिल विचारलं तर मला कशाला बिल विचारलं, मी तर 60,000ची नोकरी सोडून आलो, मी तर घरदार सोडून आलो. घरदार सोडून आलो हे एक भाग झाला, पण अजून शरणागत झालो नाही हा दुसरा भाग आहे. जेव्हा आपण अधिकारी किंवा ते विशिष्ट विभागाच्या अधीनता नाही येणं ही शरणागतीची लक्षणं नाही आहेत. आपण शरीराने आश्रमात आलो पण मनाने आणि हृदयाने आपण आश्रमात नाही आलो. प्रभुपादांनी प्रत्येक जलदूत डायरीमध्ये सुद्धा प्रभुपादांनी हिशोब लिहून ठेवलाय. एवढे वापस आल्यानंतर सुद्धा काय गरज होती? काय आवश्यकताच नव्हती. सगळं त्यांचंच आहे. तिथं प्रभुपाद म्हटले, मी 40 रुपये घेऊन गेलो आणि 400 कोटीचं साम्राज्य मी उभं केलं. किती? 400 कोटी. आणि ते 40 रुपये येताना वापस घेऊन पण आलो. खर्च केले नाही प्रभुपादांनी. खर्च न करणं म्हणण्यापेक्षा ते चाललेच नाही तिथे 40 रुपये. काहीच व्हॅल्यू नव्हती त्याची इंडियन करन्सीची. त्यामुळे प्रभुपाद लिहित आहेत की व्यावसायिक भिकारी नसून संन्यासी आणि ब्राह्मण असतात. आणि त्यापुढं त्यांना भोजन तसे वस्त्र प्रदान करणे हे गृहस्थ आश्रमांचं कर्तव्य आहे, उपकार नाही. कधी कधी वाटते आले, यांना प्रसाद दिलं, यांना आपण एक टॉवेल देऊ, यांना थोडी दक्षिणा देऊ, यांच्यावर फार मोठे उपकार केले. उपकार नाही आहे, कर्तव्य आहे. कारण ते तुमच्या घरी आल्यानंतर किंवा तुमची लक्ष्मी, तुमचे वस्त्र स्वीकार करण्याबरोबर तुमचे पाप कर्म सुद्धा ते स्वीकारण्यासाठी तयार असतात. त्यामुळेच आपण कोण दक्षिणा देतं आणि काय देतं, जर आपली शक्ती तितकी आहे पचवायची, आपण शुद्ध भक्तीच्या स्तरावर पोचलेलो आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे, कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन जर असेल तर आपण पचवू शकतो. नाही
धर्म नाही पचू शकतो ती व्यक्ती. आणि म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हटलेलं आहे यासाठी. जेव्हा बरेच काळामध्ये जे कलेक्शन करणारे भक्त असतात ते जास्त काळ आश्रममध्ये टिकत नाहीत, कारण मोठमोठ्या घरात त्यांचे पैसे, त्यांचं धन ते स्वीकार करून, त्यांचं भोजन स्वीकार करून ते पूर्ण जे चकाचौंध जिंदगी म्हणतो ना आपण, एकदम जे आकर्षण, त्यांना वाटतं हेच आहे बस. कित्येक असे भक्त बघितले जे कंटिन्यू कलेक्शन कलेक्शन कलेक्शन, पैसा पैसा पैसा, पण जरी पैसा आणला तरी तो पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लावणं ते आवश्यक आहे. मग तो फ्री झाला, ते अकर्म झालं. कर्म पैसा घेणं, अकर्म म्हणजे भगवंतांच्या सेवेत लावणं, आणि विकर्म म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. कर्म, अकर्म आणि विकर्म जे भगवद्गीतेत सांगतात. तर ही त्यांनी प्रार्थना केली, ते थांबले आणि अग्नी जे जाळायचं, जंगल जाळायचं जे ठरवलेलं प्रजेतांनी, ते सोमदेवांच्या प्रार्थनेवरून थांबवली. ही सोमदेवांची सगळ्यात महत्त्वाची प्रार्थना किंवा जे आदेश आहे की तुम्ही का थांबवलं पाहिजे अग्नी लावायचं. तर या अध्यायामध्ये 4 प्रकारे किंवा संपूर्ण अध्याय 4 विभागात मांडला जाऊ शकतो. 4 विभागणी अध्यायाची. तर पहिला आणि दुसरा जो श्लोक आहे तो परीक्षित महाराजांनी विचारलेले प्रश्न आहेत. सृष्टी उत्पत्तीविषयी तुम्ही 2-3 स्कंदामध्ये सांगितलं, पण मला त्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. मला अधिक जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे मला अधिक मार्गदर्शन करा. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, जीवांची उत्पत्ती कशी झाली, हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून पहिला आणि दुसरा श्लोक काय परीक्षित महाराजांचा प्रश्न आहे. भाग दुसरा, या अध्यायाचा भाग दुसरा डिवाइड कशामध्ये झाला, श्लोक संख्या 3 पासून 17 पर्यंत. 3 पासून 17 पर्यंत हा दुसरा विभाग आहे अध्यायाचा, ज्याच्यामध्ये दक्ष प्रजापतीचं अवतार किंवा दक्ष प्रजापती जन्म घेण्यामागचं कारण, त्यानंतर जीवसृष्टीची उत्पत्ती त्यांनी कशा पद्धतीनं केली, हा दुसरा भाग आहे अध्यायाचा. तिसरा भाग अध्यायाचा आहे 18 ते 22, ज्याच्यामध्ये दक्ष प्रजापतींनी कशा पद्धतीनं तपस्या केली, जे आपण ऐकलं 5 कल्प तपस्या केली आणि जीवांची उत्पत्ती त्यांनी प्रारंभ केली. श्लोक संख्या 18 ते 22 हा विभाग क्रमांक 3. आणि चौथा भाग आहे अध्यायाचा श्लोक संख्या 23 पासून 34 पर्यंत. किती श्लोक? 11. आणि हे 11 श्लोक हंसगुह्य प्रार्थना आहे. त्याने जेव्हा सृष्टीची उत्पत्ती प्रारंभ केली, देवी देवता जीव थोडे तयार झाले, पण जितकी संख्या वाढायची होती तितकी वाढत नव्हती. आणि म्हणून त्यांनी तपस्या करण्यासाठी संन्यास घेतला आणि भगवंतांची प्रार्थना केली. आता आपण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ही हंसगुह्य प्रार्थना प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की भलेही दक्ष प्रजापतींनी केलेली असेल, पण ही त्यांची कृती नाहीये. ही शास्त्रामध्ये अगोदरच प्रार्थना होती, पण त्यांच्या मुखातून ती आपल्याला प्राप्त झालेली आहे दक्ष प्रजापतीच्या. हे त्यांनी केलेली कृती किंवा त्यांची रचना नाही आहे. ध्यानपूर्वक ऐका, झोपू नका. झोप आली तर ताट बसा. त्यांची कृती नाही आहे, त्यांनी शास्त्रामधून घेतलेली आहे, पण आपण प्राप्त कुणापासून झाली? दक्ष प्रजापतीपासून. आणि दक्ष प्रजापतींनी केलेली प्रार्थना शुकदेव गोस्वामी आपल्याला भागवतच्या या 6व्या स्कंदामध्ये देते. गुह्य आहे आणि म्हणून ध्यानपूर्वक ऐकणं आवश्यक आहे. इथं सिद्धांत आहेत, याच्यामध्ये अशी रासलीला किंवा प्रेम कथा किंवा फक्त कथानक नाही आहे. प्रल्हाद महाराजांना कष्ट दिलं, त्यांना मारलं, पायात हत्तीच्या पायाखाली चिरडलं, ते तर आपण ऐकतो, ऐकायला पण चांगलं वाटतं कथानक असल्यामुळे, स्टोरीज. पण इथं सिद्धांत असल्यामुळे सिद्धांत शुनिया ना करी हो आलस. सिद्धांत असले की आळस येतो आणि म्हणून आळशी होता कामा नये.
तर 4 विभागणी झाली क्लिअर. थीम 1 काय? परीक्षित महाराजांचे प्रश्न. थीम 2 दक्षाचं अवतरणाचं कारण आणि जीवसृष्टीची उत्पत्तीची सुरुवात. थीम 3 दक्ष प्रजापतींची तपस्या आणि जीवांच्या उत्पत्तीसाठी त्यांनी केलेले कार्य. आणि चौथा भाग किंवा थीम जो आहे या अध्यायाचा हंसगुह्य प्रार्थना. आणि 5वा भाग याच्यानंतरचा जो आहे त्याच्यामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत आणि भगवंत आणि दक्ष प्रजापतीचा संवाद आहे. याच्यानंतरच्या प्रार्थना तर कुठून कुठपर्यंत आहेत? 23 ते 34 11 श्लोकामध्ये. आणि नंतर भगवंत प्रकट झाल्यानंतर भगवान नारायण आणि दक्ष प्रजापतींचा संवाद. तर आता आपण श्लोक संख्या 23 पासून जी हंसगुह्य प्रार्थना आपण प्रारंभ करणार आहोत, तर त्याचं आपण ऐकलं की कशा पद्धतीनं हंसगुह्य प्रार्थना त्यांनी केलेली आहेत. श्लोक संख्या 21 पासून आपण वाचू. 20 आपण सर्व प्रकारच्या जीवांना निर्माण करू शकत नाही असे जेव्हा प्रजापती दक्षाला दिसून आले तेव्हा तो विंध्याचल पर्वतावर जाऊन अतिशय दुष्कर तपश्चर्या करू लागला. किती कल्प? 5. शैलेश लक्ष आहे ना? 5 कल्प. शरीर तर इथंच आहे पण मन इथं नाही. चल बिचल व्हायला कधी एकदा कथा संपते. 5 कल्प त्यांनी तपस्या केलेली आहे विंध्य पर्वतावरती. नंतर त्या पर्वताजवळ अघमर्षण नावाचे एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान आहे. बघा, पर्वत पण आहे आणि पर्वताजवळ एक अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे. काय नाव त्याचं? अघमर्षण. तेथे प्रजापती दक्षांनी सर्व विधी संपन्न केली आणि घोर तपश्चर्या करून भगवान हरींना प्रसन्न केले. हे राजा म्हणजे कोण आता? परीक्षित महाराज. अस्तौषिधंस गुह्येन भगवंत मधोक्षजं तुभ्यं तद भिद्यास्यामि कस्यातुष्याध्यत्या हरिः. हे राजा म्हणजे शुकदेव गोस्वामी आता परीक्षित महाराजांना उद्देशून सांगत आहेत. प्रचेताना सोम नाही, सोमाला प्रचेता नाही. म्हणून हे कहाणी मी ट्विस्ट आहे म्हणतो ना, त्याच्यात ध्यानपूर्वक ऐकलं तर कळेल कोण कुणाला काय म्हणते. हे राजा, दक्षाने या हंसगुह्य नामक स्तोत्राने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची स्तुती केली आणि ज्याच्या योगाने भगवंत त्याच्यावर संतुष्ट झाले हे स्तोत्र मी तुम्हाला पूर्णपणे कथन करतो. आणि म्हणून अधिक मासामध्ये हे स्तोत्र किंवा हे स्तवन आपण निवडलेलं आहे जे दक्ष प्रजापतींनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. तात्पर्य, हंसगुह्य नामक स्तुती दक्षाने रचलेली नव्हती तर ती पूर्वीपासूनच वैदिक शास्त्रामध्ये अस्तित्वात होती. हे आपण जाणून घेतले पाहिजे. क्लिअर? हंसगुह्य प्रार्थना दक्ष प्रजापतींनी म्हटलेली जरी असेल तरी ती त्यांची रचना नाही. कळालं? माकन तस्कर त्यांनी लिहिलेली नाही आहे. त्यांनी फक्त ती होती शास्त्रामध्ये. जसं आपण कुंती महाराणीची प्रार्थना म्हणतो, ती स्वतः कुंतीने केलेली आहे प्रार्थना आणि ती शुकदेव गोस्वामींनी भागवतामध्ये लिहिली. ती आपण कंठस्थ करतो, आपण भगवंतांच्या समोर म्हणतो. पण या ठिकाणी प्रार्थना हंसगुह्य प्रार्थना ज्या आहेत, भलेही प्रजापती दक्षनी त्याचं गुणगान केलेलं आहे पण त्यांची रचना नाही. म्हणून प्रभुपादांनी पहिला स्पष्ट केलेलं आहे. श्लोक संख्या 23. कृपया माझ्या मार्गे म्हणा. आहे स्क्रीनवर. श्री प्रजापतिरुवाच नमः परायावित थानुभूतये गुणत्रयाभास निमित्त बंधवे
अदृष्ट धामने गुणतत्व बुद्धिभी निवृत्तमानाय दधे स्वयंभुवे। श्री प्रजापती उवाच। प्रजापती दक्ष म्हणाले, नमः नमस्कार पराय दिव्यत्वाला, अवितथ अचूक अनुभूतये भगवंतांचा साक्षात्कार घडवून आणणाऱ्या त्यांच्या आध्यात्मिक शक्तीला गुणत्रय त्रिगुणांच्या आभास असलेल्या जीवांच्या निमित्त तथा भौतिक शक्तीच्या बंधवे नियंत्रकाला अदृष्ट धामने ज्यांची धामामध्ये अनुभूती होत नाही, गुणतत्व बुद्धिभी त्रिगुणात्मक भौतिक प्रकृतीमध्येच सत्याची अनुभूती होते असे सांगणारी मंद बुद्धी त्यांच्याकडे असते, त्या बद्ध जीवांद्वारे निवृत्तमानाय जे भौतिक गणनेच्या पलीकडे आहेत, दधे मी करतो, स्वयंभुवे ज्यांच्या जन्मास कोणतेही कारण नाही असे भगवंत। जसं कुंती महाराणीने देखील जेव्हा प्रार्थना प्रारंभ केली त्यावेळी सगळ्यात पहिल्या प्रार्थनेमध्येच तिने भगवंतांना प्रणाम केला, नमस्ते पुरुषम त्व आद्यम ईश्वरम प्रकृते परम। आणि त्यानंतर ती म्हणते, तुम्ही जन्म न घेणारे अजन्म आहात आणि तरी सुद्धा तुम्ही जन्म घेता, अंतर्बहिर अवस्थितम, तुम्ही आतही आहात आणि बाहेरही आहात। नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम। प्रत्येक जीव प्राण्यामध्ये तुम्ही आहात। आणि आता प्रजापती देखील तीच प्रार्थना करत आहेत। प्रजापती दक्ष म्हणाले, अनुवाद, पूर्ण पुरुषोत्तम भगवान मायाशक्ती आणि तिच्यापासून निर्मित विविध भौतिक पदार्थाच्या पलीकडे स्थित आहेत। त्यांचे अचूक आणि त्यांची इच्छाशक्ती सर्वोच्च असून ते जीवात्मे आणि मायाशक्तीचे नियंत्रक आहेत। ज्या बद्ध जीवांनी या भौतिक सृष्टीचा सर्वस्व म्हणून स्वीकार केला आहे ते त्यांना पाहू शकत नाहीत, कारण ते प्रायोगिक ज्ञानाच्या अथवा इंद्रियापासून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या पलीकडे स्थित आहेत। पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वयंसिद्ध आणि स्वावलंबी असून त्यांची उत्पत्ती अन्य कोणत्याही श्रेष्ठ कारणापासून होत नाही। मी त्यांना प्रणाम करतो। आता पूर्ण हे सिद्धांत आहेत, पूर्णपणे अगदी क्लिष्ट सिद्धांत आहे म्हणू शकतो, कारण हा आहे चौथा स्कंद, आता हळूहळू 5व्या स्कंदाकडे चाललेला आहे। आणि जसं जसं आता चौथ्यापासून 5व्याकडे जाणार अगदी क्लिष्ट सिद्धांत आहेत। गती, खगोल, आकाशमंडळ, भूमी, गंगेचं अवतरण, जीवसृष्टी, हे सगळं अगदी आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, डोक्यावरून जाणार आहे। त्यामुळे सिद्धांतिक असल्यामुळे आपल्याला अजून अगदी दक्ष असणं आवश्यक आहे, कारण दक्ष प्रजापतीची प्रार्थना आहे, त्यामुळे साधारण कुणी नाही या प्रार्थना करणारा, दक्ष आहे। आणि त्या दक्षाने प्रार्थना केल्यामुळे आपण दक्ष असणं आवश्यक आहे। तात्पर्य, या ठिकाणी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य स्थितीचे वर्णन करण्यात आलेले आहे। भौतिक दृष्टीने पाहण्याची सवय असणाऱ्या बद्ध जीवांना भगवंत दिसू शकत नाहीत।
भगवंतांची दिव्य स्थिती काय, भगवंतांचं स्वरूप कसं आहे, अदृश्य स्वरूप आहे. भगवंत इतके स्वस्त नाही आहेत की ते कुणालाही आणि कधीही दिसतील. जर या भौतिक जगामध्ये आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना प्रत्यक्षात भेटू शकलो नाही, याचा अर्थ नाही आहे की त्यांचं अस्तित्व नाही आहे, आपली योग्यता नाही आहे त्यांच्याकडे पोचण्याची. त्याच पद्धतीनं भगवंत नाही आहेत हे म्हणणारे लोक मूर्ख आहेत, कारण त्यांची योग्यता नाही. आपण म्हणू शकत नाही मी मोदीला मानत नाही, तुझ्या म्हणण्याने आणि न म्हणण्याने काही फरक पडत नाही. ज्या दिवशी मोदींनी अनाउन्समेंट केली 500 आणि 1000च्या नोटा आजपासून बंद, तर तुझ्याकडं 500 1000 जरी असल्या नोटा, त्यात फक्त अर्थाचा अनर्थ. 8 वाजता रात्री 8 पर्यंत अर्थ होता, अर्थ म्हणजे पैसा, पण जशी अनाउन्समेंट झाली ते झाला अनर्थ. जसं शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आणि परमात्मा आहे तोपर्यंत त्या शरीराला अर्थ आहे, आणि आत्मा शरीर त्याग केल्यानंतर ते शरीर ज्याची एवढी सुंदर काळजी आणि एवढी सुंदर तयारी, ते शरीर अनर्थ होऊन जातं, म्हणून त्याला जाळावं लागतं. ते कुणाच्याही कामाचं राहत नाही. झाडं तर वाळून गेली तर ती पेटवता येतात, त्याची जाळी किंवा पानं, प्रत्येक केळीचं झाड बघा, आंब्याचं बघा, गाय सुद्धा शरीर सोडल्यानंतर ती चमडीपासून मृदंग, चप्पल, प्रत्येक गोष्ट. मनुष्याचं शरीर सगळ्यात महागडं आणि सगळ्यात महागाईनं त्याची तयारी किंवा सेवा केलेली असून सुद्धा त्याचा काहीही उपयोग नाही. फक्त जाळणं किंवा पूर्ण, बस दोनच. किंवा मग जे पारशी लोक आहेत ते विहिरीमध्ये टाकून देतात, एक मोठा असा खड्डा, मग तिथं गिधाड पक्षी वगैरे खाऊन विष्ठा करून त्याचं रूपांतर तयार होते. जाळल्यानंतर भस्म होते शरीर, राख तयार होते, मातीत पुरल्यानंतर कृमी, कीटक, किडे खाऊन टाकतात, आणि मग असंच उघड्यावरती फेकल्यानंतर प्राणी किंवा पक्षी त्याचं मांस खाऊन त्याचं विष्ठेमध्ये रूपांतर होतं. आणि त्याचा आपल्याला घमंड आहे. त्यामुळे या भौतिक दृष्टीनं आपण भगवंतांचं दर्शन करू शकत नाही, कारण भगवंत कसे आहेत, अदृश्य स्वरूप आहेत. हे पहिलं तात्पर्याची ओळ. भौतिक दृष्टीने पाहण्याची सवय असणाऱ्या बद्ध जीवांना भगवंत दिसू शकत नाहीत. का? कारण त्यांनी प्रेमाचं अंजन लावलेलं नाही. जे भक्तीद्वारा प्रेमाचं अंजन प्राप्त होतं, भक्तीद्वारा, दुकानात नाही. 10 रुपयाचं काजळ द्या आणि डोळ्यात लावलं आणि भगवंत दिसतील नाही, नेत्रप्रभा किंवा काजळ घेतलं तर नाही. प्रेमांजनश्रुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ते यं श्याम सुंदरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. प्रेमाचं अंजन कोण म्हणतायत? ब्रह्माजी. तेव्हाच त्यांना भगवंत दिसू शकतात. बद्ध जीव हेही समजू शकत नाही की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्याच्या दृष्टीच्या पलीकडे स्थित असलेल्या भगवत धामात निवास करीत असतात. हे पण त्याला माहित नाही की भगवंत या भौतिक जगाच्या पलीकडे एक आध्यात्मिक जग आहे. गोलोक नाम्नि निजधाम्नि तले च तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निचया विहितांशयेन गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. ब्रह्माजी म्हणतात, हे जे आपण राहतो हे देवी धाम आहे, दुर्गा देवीच्या अधीन. त्याच्यावरती महेश धाम आहे. महेश धाम पलीकडं त्याच्यानंतर मग गोलोक नामनी निजधामनी, त्याच्या खाली महेश आणि हे देवी धाम आहे जिथं आपण राहतो. आणि त्या गोलोक धामामध्ये भगवंत आपल्या सर्व भक्त आणि सवंगड्यांसोबत भगवंत नित्य निवास करतात. गोलोक धाम हे पण आपल्याला माहित नाही. प्रभुपाद लिहितात, हे तर आपल्याला माहीतच नाही. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आपल्या दृष्टीच्या पलीकडे स्थित असलेल्या भगवत धामात निवास करतात, हेही बद्ध जीव समजू शकत नाही. एखादा जडवादी मनुष्य जरी ब्रह्मांडातील सर्व अणूंची संख्या मोजू शकला तरी त्याला पुरुषोत्तम भगवंतांचे स्वरूप समजणे अशक्य आहे. अणू, रेणू जे आहे, प्रत्येक, काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ॲटम, प्रत्येक ॲटम किंवा आर्टिकल जरी त्यांनी मोजले
वाळूचे कण जरी मोजले, आचार्यामध्ये वाळूचे कण असो किंवा आकाशामध्ये दिसणारे तारे असो, ते जरी मोजले तरी भगवंतांना तो बघू शकत नाही. म्हणजे भगवंत एवढे स्वस्त नाहीत. आपल्याला वाटतं भगवंत काय, हरे कृष्ण म्हटलं भगवंत दिसले बस झालं, कृष्ण प्रेम प्राप्त हो. प्रभुपाद काय लिहितात, जरी सगळे वाळूचे कण जरी एका व्यक्तीनं मोजून काढले, आटम जरी मोजले, अणू सगळे तारे सुद्धा जरी मोजले, तरी सुद्धा तो भगवंतांचं दर्शन करू शकत नाही. एवढं दूर काय बघा, डोळे हाताला बघू शकतात, हात डोळ्याला बघू शकतो का? लिमिटेड आहेत. आपण डोळे हाताने बघू शकता, कारण हात डोळ्यांना बघू शकता का? नाहीतर आपण म्हटलं चला डोळे बंद करू, हाताने सगळीकडे बघू, ठोकणार आपण कोणाला तरी. जे भगवंतांनी इंद्रिय ज्याच्यासाठी बनवलेलं आहे त्याच्यावरतीच आपण निर्भर आहे. आपण म्हणतो मी शोध लावला, कशाचा? जे खनिज होते ते घेऊन माती घेतली, वाळू घेतली, बिल्डिंग बनवली. म्हणतो आर्किटेक्ट मी बिल्डिंग बनवली. तो तयार नाही केली. जे वस्तू दिलेली होती भगवंतांच्या कृपेने ते एकत्र आणण्याचं कार्य केलं बस. खनिजे तर पृथ्वीतच होती ना. लोहा असो, सिमेंट असो, माती असो, वाळू असो, सगळं तर भगवंतांनीच दिलेलं. आपण झाड लावण्याचं कार्य करू शकतो पण फळ तयार करू शकत नाही. गाईला चारा द्यायचं काम आपण करू शकतो, खरं दूध येणं की नाही ते आपल्या हातात नाही. शेत नांगरून त्याच्यामध्ये पीक लावणं, बीजारोपण करणं हे आपल्या हातात आहे, पण पाऊस आपल्या हातात नाही. त्यामुळे आपण पूर्णपणे कंट्रोलर या जगाचा नाही. आपल्या हातात काहीच नाही. आपले लोक आपल्या हातात नाहीत, आपले इंद्रिय हातात नाहीत. जरा जास्त खाल्ल्यानंतर आपलं पोट आपल्या हातात राहत नाही आणि आपण भगवंतांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून सिंपल उदाहरण, डोळ्यांनी हात पाहू शकतो, हाताने डोळे बघू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्माजी ब्रह्मसंहितेत म्हणतात, पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवानां सोऽप्यस्ति यत्प्रसदचिन्त्य विचिन्त्य तत्त्वे गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. बद्ध जीवांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी अब्जावधी वर्षे तर्क वितर्क केला. किती वर्ष? अब्जावधी. कोण सांगू शकतं अब्जावधी म्हणजे किती? म्हणजे किती? अब्ज म्हणजे अब्ज किती? सगळ्यात पहिला दश, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. म्हणजे 100 करोड म्हणजे 1 अब्ज. आणि त्याच्यानंतर पण आहे खर्व, महाखर्व, शंख, महाशंख. असं नाही की वैदिक सभ्यतेमध्ये वैदिक मॅथ्स नाही आहे. जिथं कॅल्क्युलेटर बंद होतं तिथं वैदिक मॅथ्स चालू होतं. का अकाउंटंट साहेब? कॅल्क्युलेटर जिथं बंद होते तिथं वैदिक मॅथ्स चालू होते. खर्व, महाकर्व, सगळे शंख, महाशंख. तर 100 करोड म्हणजे 1 अब्ज. 1 करोड म्हणजे 100 लाख. 1 लाख म्हणजे 100,000. तर एक प्रभुपाद लिहित आहेत, अब्जावधी वर्ष, 1 अब्ज नाही, अब्जावधी वर्ष जरी तर्क वितर्क केला आणि मनोवेगाने किंवा वायुवेगाने प्रवास केला. मनोवेगाने म्हणजे कोणती स्पीड असेल? फक्त आम्ही अमेरिका म्हटल्यावर मन अमेरिकेत पोचते, एवढी स्पीड आहे. त्या वेगाने जरी प्रवास केला तरी भगवंत त्याच्यासाठी अचिंत्यच राहतात. त्याची बुद्धी भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. मग किती बुद्धिमान. आपल्याला थोडीफार आपण डिग्री घेतली की आपण लय मोठे शिकलेलो आहे. प्रवास देतात, मनाच्या वेगानं जरी आपण प्रवास केला, वायूच्या वेगानं प्रवास केला, अब्जावधी वर्षे आपण तर्क वितर्क म्हणजे डिबेट, कॉम्पिटिशन म्हणतो ना आपण, तर्क वितर्क केला तरी सुद्धा भगवंतांना जाणणं कठीण आहे. याचे कारण असे की भोगवादी मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अस्तित्वाची लांबी किंवा रुंदी मोजू शकत नाही. उद्या जर कुणी उठून
मी म्हटलं, विचार केला, चला पृथ्वीची लांबी रुंदी किती आहे मी मोजून येतो, दोरी द्या. होणार आहे? कधीच नाही. एक गल्ली मोजणं कठीण आहे, एक गाव मोजणं त्याच्यापेक्षा कठीण आहे, एक जिल्हा मोजणं त्याच्यापेक्षा महाकठीण आहे, आणि तो पृथ्वी मोजण्यासाठी गेले. यावर एखादा मनुष्य प्रश्न विचारू शकेल, जर परम सत्याचे मोजमाप करता येत नाही तर त्यांचा साक्षात्कार कसा होईल? या ठिकाणी स्वयंभुवे शब्द या ठिकाणी महत्त्वपूर्ण उत्तर देतो. एखादा मनुष्य त्यांना समजू शकेल अथवा नाही, ते आपल्या दिव्य शक्तीने अस्तित्वात आहेत. त्यांना जर जाणायचं असेल तर त्यांची कृपा होणं आवश्यक आहे. त्यांची जर कोणावर कृपा झाली, मग तो अनाडी जरी असला, अनपड गवार जरी असला, तरी तो मग भगवंतांना जाणू शकतो. कारण जीव जगात ईश्वर नाही, जीव जो आहे म्हणतो जगामध्ये ईश्वर नाही, पण तेच परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास त्यांनी स्थान घेतलेलं आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आणि त्यामुळे जीवांना सगळ्यात जास्त चांगलं ओळखू शकणारे ते परमात्मा आहेत. बाकी कुणी आपल्याला ओळखू, आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करू, आपल्या भक्तीवरती लांछन लावू, आपल्या सेवेवरती आरोप प्रत्यारोप करू, पण भगवंतांना माहीत आहे की तो व्यक्ती कसा आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, दुःखी होण्याचं कारण नाही. त्यांनी मला असं म्हटले, मला बोलले, मी आता कसं करू, मलाच का बोलतात तो सगळे? कारण आपल्याला भगवंतांना शुद्ध करायचं आहे. ही भगवंतांची योजना आहे. भगवंतांना माहित आहे आपण किती पाण्यात आहे, किती खरं बोलतोय आणि किती खोटं बोलतोय. आपण सगळ्यांना चुना लावू शकतो, पण भगवंतांना भगवान को कभी भी हम चुना नहीं लगा सकते. साखर आणि गुळ, गुळापासूनच साखर तयार होते. आम्ही साखर सोडली पण गुळ खाल्ला. गुळ खाल्ला याचा अर्थ काय? साखरच खाल्ली, कारण साखरेपासूनच गुळ तयार होतोय. आपण हे कधी विचार नाही केला. आम्ही दूध सोडलं पण दही खाल्लं. दही तयार कशापासून होते? दुधापासून होते. मग साखर सोडून आपण भगवंतांना पागल बनवतो. याचा अर्थ की भगवंतांना हे माहित नाही की काय गुळापासून साखर तयार होते. गुळाच्या प्रक्रियेनंतरच, त्याच्या क्लिनिंग नंतरच ती साखर तयार होते. आणि व्हाईट पॉलिश केल्यानंतर, आणि ते पॉलिश करण्यासाठी गंधक आणि चुन्ना हे दोघांचं मिश्रण जेव्हा एकत्रित होतं, पांढरं पाणी, त्याच्याने ती चमकू लागते. गंधक आणि जे चुन्नाचा वापर नाही केला तर मग ती ब्राऊन शुगर असते. आणि ब्राऊन शुगर इज नॉन इक्वल दॅन जागरी. ब्राऊन शुगर जी असते चॉकलेटी दिसणारी, ती गुळाप्रमाणेच असते. त्यामुळे आपण भगवंतांना कधीही फसवू शकत नाही. प्रत्येक हृदयामध्ये भगवंत आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकामध्ये आहेत, आणि ते बघत आहेत. प्रभुपाद पुढच्या तात्पर्यामध्ये लिहितील की कशा पद्धतीनं ते प्रत्येक ठिकाणी स्थित आहेत. कृपया श्लोक संख्या 24 माझ्या मागे म्हणा. आहे न यस्य सख्यं पुरुषो वैति सख्यो सखा वसन संवसत पुरेस्मिन् गुणो तथा गुणिनो व्यक्त दृष्टे तस्मै महेशाय नमस्करोमि. न नाही, यस्य ज्याची, सख्यम मैत्री, पुरुषः जीव, अवैती जाणतो, सख्यो सर्वश्रेष्ठ मित्र, सखा मित्र, वसन वास करणारा, संवसतः ज्याच्या समवेत वास करतो, त्याच्या, पुरे देहामध्ये, अस्मिन या, गुणः इंद्रिय संवेदनाचा विषय,
तथा ज्याप्रमाणे गुणिनः विशिष्ट इंद्रियांच्या व्यक्तदृष्टे भौतिक सृष्टीची देखरेख करणारा, तस्मै त्यांना भगवंतांना महाईशाय परमनियंत्याला नमस्करोमि, मी नमन करतो. आता या ठिकाणी शब्द आहे तस्मै महेशाय नमस्करोमि. तर महेशाय या शब्दाचा जो विसर्ग आहे तस्मैन महा ईशाय म्हणजे परम नियंत्याला माझा नमस्कार आहे. महेश म्हणजे या ठिकाणी शिवजी पण येऊ शकतात, पण शिवजींचं पण एक नाव आहे महानियंतक किंवा परम नियंता. अनुवाद: इंद्रिय विषय वासना शब्द स्पर्श रूप रस तथा गंध इंद्रिये आपली अनुभूती कशी करून घेतात हे समजू शकत नाही. त्याप्रमाणे बद्धजीव परमात्म्यासहित एकाच शरीरात निवास करूनही परमेश्वर अथवा सर्वोच्च दिव्य पुरुष अथवा भौतिक सृष्टीचे स्वामी आपल्या इंद्रियांना कसे मार्गदर्शन करतात हे जाणू शकत नाही. मी त्या परम नियंता परम पुरुषाला सादर नमस्कार करतो. किती एलिमेंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये टोटल? 24 की 25? आत्म्याला पकडून 27. तर ते कसे आहेत ते प्रत्येक ठिकाणी. आता हे भगवद्गीतेचा विषय आहे, पण ह्या हंसगुह्य प्रार्थनेमध्ये आणि प्रभुपादाने तात्पर्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्या इंद्रियांमध्ये की शरीरामध्ये आत्मा पकडून 27 एलिमेंट्स कार्य करतात. किती? 27. तात्पर्य: जीवात्मा आणि परमात्मा दोघेही एकाच शरीरात निवास करतात. कसं? एकत्र. उपनिषदामध्ये याची पुष्टी करताना 2 मित्र पक्ष्यांची उपमा दिलेली आहे. एक मित्र फळं खातोय आणि दुसरा फक्त बघतोय. एका झाडावर 2 पक्षी राहतात. एक पक्षी झाडाची फळे खात आहे, तर दुसरा पक्षी फक्त त्याच्या कार्याचा साक्षी आहे आणि त्याला मार्गदर्शन करत आहे. फळं खाणारा पक्षी कोण आहे? आत्मा. आणि बघणारा कोण आहे? परमात्मा. जीवात्म्याची तुलना फळ खाणाऱ्या पक्षाशी केली जाते व तो जरी आपला सखा परमात्मा निकट बसलेला असला तरी देखील परमात्म्याला पाहू शकत नाही. वास्तविकपणे त्यांची इंद्रिय जेव्हा इंद्रिय विषयांचा उपभोग करीत असतात तेव्हा त्याचे मार्गदर्शन परमात्माच करीत असतो. परंतु ज्या इंद्रियाप्रमाणे इंद्रिय विषय इंद्रियांना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे बद्ध जीव मार्गदर्शन करणाऱ्या परमात्म्याला पाहू शकत नाही. सिंपल उदाहरण: नाकाचं इंद्रिय वासना काय? सुगंध. सुगंध दिसते आपल्याला? नाही. पण आहे की नाही? दिसत नाही याचा अर्थ नाही की नाहीच आहे. दिसतंय? नाही. पण आहे की नाही? गंध आहे की नाही? आहे. त्याच पद्धतीनं आत्मा जरी जवळ परमात्मा बसलेला असला तरी सुद्धा त्याला पाहू शकत नाही. बद्ध जीवामध्ये इच्छा असतात आणि परमात्मा त्या इच्छांची पूर्ती करतो, परंतु बद्ध जीव परमात्म्याला पाहू शकत नाही. त्यांना पाहणं इतकं सोपं नाही, कारण का परमात्मा आहेत हृदयामध्ये. आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण करतात. पण जे मागालय धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, सुखम देही, सगळं जे जे मागितलं सगळं देतात, पण ते दिसत मात्र नाहीत. अशा प्रकारे प्रजापती दक्ष जरी परमात्म्याला पाहू शकत नसला तरी तो त्याला प्रणाम करत आहे. कधी कधी आपण गोळ्या घेतो आजारी पडल्यानंतर. काहींच्या तर जीवनात दररोजच आहे, ती वेगळी गोष्ट. पण जे स्वस्थ आहेत आणि जे कधी कधी गोळ्या घेणारे आहेत किंवा दररोज घेणार आहेत, गोळीमध्ये कोणत्या प्रकारचं रसायन वापरलेलं आहे
कोणतं सल्फर आहे किंवा गंधक आहे किंवा किती हायड्रोजन आहे, किती ऑक्सिजन आहे, किती त्याच्यामध्ये वेगवेगळे रसायन वापरलेले आहेत आपल्याला माहीत आहे. डॉक्टरांनी सांगितली, गोळी घे, मेडिकलमध्ये आणली, खाल्ली, आपण आजारपणातून ठीक होतो की नाही? की ते त्यातलं नाही दिसलं म्हणजे आपण ठीक होत नाही, असं कधीच होत नाही. आणि म्हणून भगवंत आपल्याला दिसले नाही याचा अर्थ नाही की भगवंत नाही आहेत. कारण आपण झोपेत असल्यावर भगवंतांना दिसणार कसं, किंवा भगवंत आपल्याला कसं दिसणार? आणि जरी भगवंत येऊन आपल्या समोर उभे राहिलेले जरी असले तरी कोणत्या रूपात आले हे आपल्याला कळलं नसल्यामुळे आपण भगवंतांना ओळखू शकत नाही. परास्य शक्तीर विदिधैव श्रूयते स्वाभाविक ज्ञान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते. भगवंतांच्या इतक्या शक्ती आहेत की त्यांना स्वतः काहीही करावं लागत नाही. ते फक्त बसून असतात आरामात, रिलॅक्स, बाकी काय नाही. न तस्य कार्यम, त्यांना कोणतंही कार्य करावं लागत नाही. उदाहरण, जसं एक मोठं 5 स्टार हॉटेल आहे. हॉटेलमध्ये मॅनेजरला पण काम करावं लागतं, जो गल्ल्यावरती बसणारा कॅशियर आहे त्याला पण काम करावं लागतं. कॅशियर म्हणू शकत नाही मी काय करणार नाही, कॅशियरचं कामच आहे कॅश जमा करणं, त्याचा हिशोब ठेवणं. मॅनेजरचं काम आहे की सगळं व्यवस्थापन ठीक चाललंय की नाही बघणं, वेटर सगळी व्यवस्था करतायत की नाही बघणं. पण मालक कधी आला, वाटलं वा चला जरा फिरून येऊ आज, गेला हॉटेलमध्ये, गल्ला उघडला, 500चा एक बंडल खिशात ठेवला, निघून गेला. कोण विचारणार आहे त्याला, हे तुम्ही कुणाला विचारून पैसे घेतले? मालक आहे बाबा, त्याला कुणी नियम नाही आहे. तसं भौतिक जगामध्ये प्रत्येकाला नियम आहेत, पण आपण आपले नियम भगवंतांना लादू शकत नाही. जसं दुसरं उदाहरण, जेलमध्ये हवालदाराला नियम आहे, नियमाने यायला पाहिजे, अटेंडन्स द्यायला पाहिजे, थंबनेल लावणं, रजिस्टरमध्ये आपली हजेरी लावणं. त्याच्यावरती जो जेलर आहे किंवा SP आहे किंवा कमिशनर आहे, प्रत्येकाला नियम आहे. असं नाही कधी सुट्टी घेतो, कधी मी जातो, नाही, प्रत्येकाने त्याच्या नियमानुसार राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे कैदी आहेत त्या कैद्यांना सुद्धा कधी ते फिरायला जाऊ शकत नाहीत. काय शैलेश, कैदी जाऊ शकतात का फिरायला? चला आज रविवार आहे, जरा सुट्टीला जाऊन फिरून येऊ, वडापाव खाऊन येऊ, जाऊ शकतात? नाही. जेलर नाही, हवालदार नाही, कमिशनर नाही, कैदी सुद्धा नाही. पण किंवा त्या जेलर किंवा कमिशनरच्या परवानगीनं कैदी जाऊ शकत नाही बाहेर, सगळे नियमाच्या अधीन आहेत. पण ज्यावेळी राष्ट्रपती येतो आणि राष्ट्रपती एक सही करतो आणि त्या कैद्याला मुक्त करण्याचा आदेश देतो, कुणीही हवालदार, जेलर, कुणीही कमिशनर सुद्धा त्याला थांबवू शकत नाही. तसंच आपण जरी भगवंतांना पाहू शकलं नाही, भगवंत जर आपल्या समोर आले, त्यांनी इच्छा केली की दर्शन द्यायची, तर कुणी थांबवू शकत नाही. दुसरं उदाहरण, असे कित्येक उदाहरण आपण पाहू शकतो. शास्त्रामध्ये कित्येक असे उदाहरण दिलेले आहेत की भगवंतांचं अस्तित्व आहे. आणि म्हणून प्रभुपाद लिहितायत, या संदर्भात आणखी एक उदाहरण दिले जाऊ शकते. साधारण नागरिक शासनाच्या निर्देशनाखाली कार्य करीत असले तरी आपल्यावर कोणत्या प्रकारे शासन केले जाते अथवा शासन म्हणजे नेमके काय त्याला माहीत नसते. आपल्याला जे लहान मुलं आहेत किंवा जे कमी शिकलेले आहेत त्यांना कोणी माहीत आहे कोण आहे राष्ट्रपती, पंतप्रधान? खरं आहेतच ना, त्यांना माहीत नाही. याचा अर्थ नाही की मला मी ओळखत नाही पंतप्रधानाला, त्यामुळे काय नियम पालन करणार नाही. त्यांनी बंद केलं म्हणून काय झालं, मी चालवणार नोट, कोण घेणार आहे तुझी नोट 500ची? त्यांनी बंद करून टाकलेली आहे. त्यामुळे आपण स्वीकार केलं नाही केलं त्याच्याने काही फरक पडत नाही. आणि म्हणून भगवंत जरी अदृश्य रूपामध्ये असले, जरी दर्शन नाही दिलं, तरी सुद्धा दक्ष प्रजापती त्यांना प्रणाम करत आहे. आणि म्हणून काय लिहिलेलं आहे, तस्मै महेशाय नमस्करोमी, मी तुम्हाला नमस्कार करत आहे. या संदर्भात मध्वाचार्य स्कंद पुराणातील खालील श्लोक उद्धृत करतात. जसं आपल्याला लाकडामध्ये कधी अग्नी दिसते का? लाकडात अग्नी दिसते, पण लाकडात अग्नी आहे. आणि जसे मगाशी म्हणालो,
जे सामी धनी मंत्र जे 15 श्लोक आहेत, त्या 15 श्लोकाच्या उच्चारणानं अग्नी लाकडामध्ये प्रज्वलित केली जाऊ शकते विदाउट मॅच बॉक्स अँड कर्पूर. पण आपली तेवढी योग्यता नाही आहे. आता जंगलात कुणी आग लावायला जाते कधी? मग कशी आग लागते जंगलात? मी तर जात नाही प्रभूजी, कारण का रिक्षा जंगलात जात नाही. मग कशी आग लागते जंगलात? कसं होतंय? दोन्ही झाड जेव्हा एकमेकावरती घासले जातात, घर्षण, त्या घर्षणाद्वारे जंगलात आग लागते. कोण आग लावायला जात नाही, कोणी 1 लिटर पेट्रोल आणि रॉकेल घेऊन संपूर्ण. आणि त्यावेळी इतकी भयंकर तो दावानल किंवा आग पेटते, त्यावेळी 1 ग्लास किंवा 1 लिटर पाणी किंवा अग्निशमाची गाडी सुद्धा त्याला विझवू शकत नाही. आणि त्यावेळी काय लागतं मग? पाऊस. संसार दावा नललीढ लोक त्रणाय कारुण्य घन घनत्वम. जसे अग्नी जंगलामध्ये पसरलेली आहे, आग लागलेली आहे, त्यावेळी आपण 1 लिटर पाणी किंवा अग्निशामक दल विझवू शकत नाही. त्यावेळी पाऊस जसा लागतो, तसंच गुरूंच्या कृपेचा पाऊस आपल्याला या संसारामध्ये लागतो. त्राणाय कारुण्य घन घनत्वम प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरुश्री चरणारविंदम. जसे अग्नीला ते प्रज्वलित झालेल्या थंड करण्यासाठी ढग घेऊन विझवतात, तसं या संसारामध्ये आपली जी अग्नीमध्ये आपण होरपळून निघालेलो आहोत, ते आपल्याला गुरु त्या अग्नीपासून मुक्त करतात. यथाराज्ञ प्रियत्वं तु भृत्या वेदेन चात्मनः तथा जीवो न सख्यस्त्वं वेत्ति तस्मै नमोस्तुते. ज्याप्रमाणे एका मोठ्या व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या विभागाचे सेवक सर्वोच्च व्यवस्थापकाला पाहू शकत नाहीत. समजा आता सोलापूरमध्ये जितकेही नगरसेवक आहेत, कधी त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना बघितलंय? कधी बघितलं असेल, पण गॅरंटी नाही की त्यांनी बघितलंयच. भलेही त्यांच्याच NDA सरकारमध्ये असतील किंवा त्यांचे पंतप्रधान किंवा त्यांचे गृहमंत्री किंवा त्यांच्या जे BJPचे काय म्हणतात त्याला राष्ट्राध्यक्ष, भलेही त्यांना बघितलंय नाही बघितलंय, पण त्यांची सेवा ते करतात की नाही? त्याच पद्धतीने बद्ध जीव आपल्या शरीरात राहणाऱ्या परममित्राला पाहू शकत नाही. म्हणून जो आमच्या भौतिक दृष्टीला दिसू शकत नाही, त्या परमात्म्याला आम्ही नमस्कार करत आहोत. याचा अर्थ काय? डोळ्यांनी जरी नाही दिसले, याचा अर्थ नाही की भगवंत नाही आहेत. जसं आपण ती प्रसिद्ध कथा ऐकतो, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्याचे गुरु सांगतात की काय भगवंत नाहीत. कसं? बघा, तुम्हाला TV दिसते? म्हटलं हो दिसते. व्यासासन दिसतंय? दिसतंय का? स्टँड दिसतंय माईकचं? दिसतंय. माईक दिसतंय? दिसतंय. मोबाईल दिसतोय. भगवंत दिसतात? नाही. तर याचा अर्थ भगवंत नाहीत. मग त्याच्यात आदित्यसारखा एक हुशार विद्यार्थी होता. दूध पी के शक्ती, दूध पिऊन, गाईचं दूध पिल्यानंतर आध्यात्मिक शक्ती वाढते म्हणे, जे टेस्टामाइन्स आहेत ते वाढतात. तो गुरुजींना विचारला, मला पण प्रश्न विचारायचा आहे. म्हटले TV दिसते? दिसतंय. माईक दिसतंय? दिसतंय. व्यासासन दिसतंय? दिसतंय. गुरुजी दिसतात? दिसतात. गुरूंची बुद्धी दिसते? नाही. याचा अर्थ गुरुजी बुद्धिहीन आहेत, मूर्ख आहेत. बरोबर का? याचा अर्थ नाही की जे दिसतंय तेच आपण स्वीकार करायला पाहिजे. कधी कधी विद्युत शक्ती दिसत नाही, प्लगमध्ये किंवा जे काय म्हणतात सॉकेटमध्ये बोटं घालून बघा विद्युत शक्ती आहे की नाही. झटका लागल्यानंतर कळते. मग म्हणून या ठिकाणी दक्ष प्रजापती, भलेही भगवंत जरी दिसत नसले तरी ते आपल्या बुद्धीच्या आणि डोळ्यांच्या पलीकडे असणारे भगवंत, त्यांना मी नमस्कार करत आहे. तर किती कंप्लीट केले आपण श्लोक? 23 आणि 24. तर उद्या 25 पासून पुढं आपण जे सांगितले 27 प्रकारचे जे एलिमेंट्स जे आहेत, 27 एलिमेंट्स, ज्याचं वर्णन भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात भगवंत करतात. इंद्रियाणी पराण्याहोर इंद्रियोभ्यो परम मनः, त्या श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात. आणि कशा पद्धतीनं मनस्तस्तु परा बुद्धीर यो बुद्धे परसस्तु सह, कशा पद्धतीनं ते एलिमेंट कार्य करतात 27 प्रकारचे, ते या 25व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद वर्णन करत आहेत.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय।